नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. मी आहे आयुष आणि तुम्ही पाहत आहात घरचा महाराष्ट्र माझा या व्लॉगच्या सिरीजमधला पहिला भाग. फेज 3 मधून सकाळी सूर्य उगवण्याआधीच आम्ही निघालो. रस्ते रिकामे होते आणि मन ते मात्र उत्साहाने भरलेलं होतं. तर आता आम्ही थांबलो इथं खेडशिवापूरमध्ये प्रसाद मलई चहावाला. हा पहिला पिट स्टॉप होता. 3 चहा, 1 बनमस्त घ्यायचा, मस्तपैकी चहा प्यायचा. बरंच फेमस दुकान आहे हे आणि बघू आज इथला ट्राय करू चहा. पुढचा प्रवास आम्हाला वाईला घेऊन आला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे शहर शेकडो वर्षांचा इतिहास जपून बसलेला आहे. वाईला म्हणतात दक्षिण काशी, कारण इथे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे, घाट आणि संस्कृती आज ही तितक्याच अभिमानाने उभे आहेत. सेकंड पिट स्टॉप घेतला वाईमध्ये. तर आता नाश्ता करणाऱ्यांनी मेनवळी घाटाला जाणार आहे. तिथं बरेचसे आपले बॉलिवूडचे, हिंदी, मराठी मूवीज शूट झालेले आहेत. सो त्या लोकेशनला पहिला जाऊ, तिथून पुढे मग प्रतापगड. वाईच्या कृष्णा नदीच्या तीरावर उभा आहे हे महागणपती मंदिर. ही गणेश मूर्ती 10 फूट उंच व 8 फूट रुंद असल्याने याला ढोल्या गणपती असं देखील नाव आहे. सुमारे 1762 मध्ये श्रीमंत गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधलेली ही भव्य मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेश मूर्तींपैकी एक. शेजारीच असलेलं काशी विश्वेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलींचं उत्कृष्ट उदाहरण आहे. शेकडो वर्षे उलटून गेली, पण या मंदिराची भव्यता आजही तितकीच अढळ आहे. अशा मंदिरांमध्ये उभं राहिल्यावर जाणवतं की मंदिरं ही फक्त श्रद्धेची ठिकाणं नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची जिवंत स्मारकं आहेत. दोन्ही मंदिरात जाऊन आम्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे. एकदम मस्त मंदिरं आहेत. मूर्तीसुद्धा देवाची एकदम छान आहे आणि मंत्रमुग्ध करून टाकेल असा परिसर आहे हा. आपल्याला जागेचं पावित्र्य, सँक्टिटी ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. म्हणून आतलं शूटिंग तर मी काय नाही केलेलं आणि तसं अलाउड पण नाही आहे. आणि देवस्थान कसं आहे, देवाची मूर्ती कशी आहे ते तर मी नाही दाखवू शकत, पण हां, बाहेरून मी तुम्हाला दाखवतो फिरून की मंदिर किती सुंदर आहे. तर आत्ता आम्ही आलोय दोन्ही मंदिराच्या मागच्या बाजूला. ही आहे कृष्णा नदी. इथनं आम्ही निघालो मेनवळी घाटाकडे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा घाट इतिहास आणि शांततेचा अद्भुत संगम आहे. आता आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. पंचगणी महाबळेश्वर मार्ग म्हणजे सह्याद्रीने स्वतः रंगवलेलं एक चित्रच. एका बाजूला हिरवागार निसर्ग, दुसऱ्या बाजूला दऱ्या. प्रत्येक दृश्यावर प्रेम करावं असंच वाटत होतं. आणि मग सुरू झाला आंबेनळी घाट, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांपैकी एक. हिरवेगार डोंगर, असंख्य वळणं आणि खाली पसरलेली अथांग दरी. या घाटात आपण रायडर नसून एक निसर्गाचा भाग आहोत, एक छोटासा हिस्सा आहोत याची जाणीव झाली. संपूर्ण दिवस सह्याद्रीच्या कुशीतून प्रवास करत करत अखेर आम्ही पोहोचलो त्या भूमीवर, जिथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो, प्रत्येक वारा शौर्याच्या गाथा गातो. प्रतापगड. आता फायनली आम्ही प्रतापगडावरती पोहोचलेलो आहे आणि गाड्या पार्किंग करून आम्ही आता किल्ला फिरायला निघतो. इसवी सन 1656 मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली महाराजांनी हा गड उभारला. फक्त एक किल्ला म्हणून नाही, तर स्वराज्याच्या संरक्षणासाठी उभा केलेला अभेद्य प्रहरी म्हणून.
तर फायनली आम्ही किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. आणि ही माझी टेक्निकली दुसरी वेळ आहे प्रतापगड यायची. सगळ्यात पहिला जेव्हा आलेलो तेव्हा मी आय गेस 10-11 वर्षांचा होतो. आणि माझी मावशी, सरिता मावशी, काका आणि आई आणि मी, आम्ही 4 जण आलो होतो. म्हणजे मावशी आणि काकाचा मला इकडे घेऊन आलेले. मला मी लहान असताना जेव्हा इकडं आलो तेव्हा कसं आलो, काय काय आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आणि कशी आम्ही धमाल करत होतो ते सगळं मला आठवायला लागलेलं. सो आय मिस यू सरिता मावशी, आय मिस यू काका आणि ऑब्व्हियसली आय मिस यू आई. किल्लासुद्धा तसंच आहे, थोडेफार बदल झालेले आहेत. आता पूर्ण किल्ला फिरून बघतो. प्रतापगडाचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं त्या एका दिवसामुळे. 10 नोव्हेंबर 1659. एका बाजूला अफजल खानाचा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, धैर्य आणि रणनीती. या डोंगरांच्या साक्षीने इतिहासाचा प्रवाह बदलला होता. आज आपण ज्या वाटेने आलो कदाचित त्याच वाटांवरून मावळ्यांनी धाव घेतली असेल. ज्या तटबंदींवरती आपण उभे आहोत तिथूनच कधी काळी स्वराज्याची नजर चारही दिशांना फिरत असेल. हा फक्त दगडांचा गड नाही, हा आहे आत्मविश्वासाचा, अभिमानाचा गड, स्वाभिमानाचा गड. इथल्या प्रत्येक पायरीवर इतिहास आहे, प्रत्येक दगडांमध्ये एक कथा आहे आणि प्रत्येक दृश्य आपल्याला एक प्रश्नासमोर उभा करतो. तो म्हणजे आपण आपल्या इतिहासाला किती ओळखतो. आजच्या वेगवान जगात पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण भविष्याचा पाया आपल्या इतिहासावरच उभा असतो. म्हणूनच प्रतापगडाला भेट देणं म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर ती आपल्या मातीशी पुन्हा एकदा जोडल्या जाण्याची भावना आहे. कारण महाराष्ट्राला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या रस्त्यांवरती भटकावं लागतं, मंदिरात नतमस्तक व्हावं लागतं, इतिहासाला स्पर्श करावा लागतो आणि त्याच्या मातीवरती प्रेम करावं लागतं. ही फक्त सुरुवात आहे. गरजा महाराष्ट्र माझा या प्रवासात अजून अनेक गड, देवस्थानं, अनेक माणसं आणि असंख्य कथा आपल्या भेटीला येणार आहेत. तोपर्यंत पाहत रहा गरजा महाराष्ट्र माझा, माती, माणसं आणि महाराष्ट्र.